सुद्धा तुमची जॉईनिंग होऊ शकते, हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा, योग्य प्रेफरन्स हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या भरतीत येणार आहे. म्हणून मागचे ते दिवस गेले की जास्त स्कोरवरला लागून जायचा. आता विद्यार्थी मित्रांनो, 1.1 पद असल्यामुळं सर्वात महत्त्वाचं आहे आणि 100 आणि ते 50-150 प्रेफरन्स लिमिटेड असल्यामुळे योग्य प्रेफरन्स जो देईल तो 100% इथं विजयी होईल. ही गोष्ट जर आपण ध्यानात ठेवली तर खऱ्या अर्थाने शिक्षक भरती तुम्हाला कळाली असं मला वाटतं. त्यानंतर जर लास्ट मुद्दा जर आपण बघितला तर सिच्युएशन आणि लोकेशनची पर्वा न करता नोकरीची जर ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, सिच्युएशन बघायची नाही, अरे हे मला खूप लांबचा प्रेफरन्स आला आहे, अरे मला चंद्रपूरचा प्रेफरन्स आला आहे, मला गडचिरोलीचा प्रेफरन्स आला आहे, मला गोंदियाचा प्रेफरन्स आला आहे, मग मी कशाला जाऊ. मग गडचिरोलीमध्ये 1000+ जागा असतील, जर मला प्रेफरन्स आला आहे, माझे घरचे म्हणताय की एवढ्या लांब जाऊ नको, मग तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही. सिच्युएशन आणि लोकेशनची पर्वा न करता नोकरीची जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल, अरे मला शिक्षक म्हणून लागायचंच आहे, तर खऱ्या अर्थाने शिक्षक भरती ही तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही कमी स्कोर, टेट स्कोर कमी असो, आरक्षण तुमचं असलं बेटर,